अहो आता कधी यायची ही? किती वेळ झाला एकटीने काम केले. मग तुला मी म्हणलं होतं दोघी संघाची, आता तू आली मोर. अहो पण घरातलं काम आवरून आले मी, अशी थोडी आले. मग तिला काय काम होतं बरं मागं, लगेच यायचं तर दिलं बसून तिला. बसून ठेवलं मग तुला मग सांगितलं होतं ना. आता पोरगा रानातून असतो येईन तरी त्यांचा तुमचा पत्या नसतो. लोकांच्या 4 बाया कामाला आल्या तरी तुम्हाला घरातलं उरकत नाही. अहो पण मी आले, किती वेळ झालाय. मी घरातलं पण करून आले, घरी काय काम नव्हतं. एवढं वेळ लागतोय तिला यायला. आता काय माहिती, आता मलाच नाही माहिती बाई, तुम्हालाच माहिती सगळं. तुम्ही ठेवलंय डोक्यावर बसून, तिला अजिबात बोलत नाही तुम्ही. कामाचा कटाळा करते, काम कटाळी नाही. तुम्हाला दोघीला बी सांगितलं होतं संघाची आवरून दोघी संघच घरातला आवरा, एक जण भांडे घासा, एक जण धुणं आवरा आणि मग या म्हणलं होतं. बघा महाराणी आल्या उशिरा एवढ्या. काय झालं का तुझं आल्याला तोंड चालू काय लय लवकर आली. आणि बघ हरभरा फिरभरा खाली बघा, आता कोणचा टाइम आहे यायचा. हे बरं खरं बोल, तिला बोललेलं ती मोठी आहे म्हणून सारखं तिला माणूस बोलत. आता हे बघ ना, बायांना सोडा आली काय दुपारच्या भाकरी खायला. मोठी म्हणूनच ना पार माय बारकी म्हणून पार माझं कोर्स केले तुम्ही माहिती का. बघा लगेच मांडी घालून. आणि तू काय भांडायला आली का काय नेमकी कशाला आली? भांडायलाच आल्याला मी चालू केलं. आल्याला मला म्हणती आली महाराणी, तेव्हा नाही ऐकायला तुम्हाला. मग म्हणले असं हाय मोठी झाटी जाऊ, काय झालं मोठी म्हणलं? राठी जा उठत आहे चिंदावणी पाठच लावतय, करता अंगू लाली पावडर लावतय, उधळत आहे घोडीवणी लगे हिंडत अशी तुझ्यासारखी नाही बोकळत हिंडत. कामाचा नाही पत्त्या आली का सकाळपासून 10-15 गुरांचं शेण काढते मी, सगळं काम करीते. तू काय करतीस ग? बसूनच राहते ना मी. बसूनच राहते ना मी करते. बघा का आता तिचं जास्त बोलू ना, धेनेच थोबड पुढील तू तीच खुरप घालून तुझ्या नरड्यात. मोठी आहे तरी बघ काय बोलते तू. मोठा कशाने मोठी अक्कल का तुला? नुसती झाली शरीराने मोठी. शेजारी पाजारच्या बाया नाव ठेवतात. आता खुरपा आली का भांडणं करायला आली इथं? हा भांडायलाच आले मी. मला येता पिसाळ कुत्र चावलंय म्हणून भांडणं करा आली का तू? हाय का त्याला तिला कामाला जोर नाही पण नुसतं भांडायला. बाय तुला त्याला जोर आहे बघ. मग दाखवते काय तुझा जोर नेमका? तू तुझा दाखवते ना, बस झालं. मला काय नको काढू तू. दुसऱ्याच नको खुरप उलट धरतय इडी आवलात. तिला बी खुरपू द्यायची मला काय गरज नाही. मला नाही काय गरज नाही. गरज तर जतू नाही तर घरीच जायचं तर राहायचं. तिला घरी जायचं राहायचं. घरी पाडीत बसलं ना फेसकर गुरांचं दिवसभर. रानातला ना ग, मग कोणचं करायला? सासूना फुटायला झालं तर मुठीनं सासू. बघा कशी बोलते तुम्हाला. खाणं आहे बोकडाचं, अंग लाकडाचं आणि खाणं बोकडाचं. शिळीवर लावा 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 खाणं बोकडाचं माझं काय बा. कपाटात गज भरले तर गचच भरले, डबल डुबल सगळे अजून बदामानी. तीच ना, मी अजून लग्न झाल्यापासून एक शब्द नाही बोलले उठफटन. तू बघ पार बोलून बोलून त्यांचा. कशाला बोलशील बाई, कशाला बोलशील? तुला असं तळ हातावर ठेवलंय त्यांनी, मग कशाला बोलशील? आणि हिला माग लागलो. ठेवलं होतं का रॅक मध्ये, कपाटात खायला रॅक मध्ये असतं काय तुमच्या घरी? तुमच्या आईने का पत्रावर ठेवत होती काय? तुमच्या आई बापू पत्र्यावर नव्हतं, छापर होतं छापा. गठुड्यात बांधून ठेवत. आम्हाला नव्हते तेव्हा. हल्ली पाहिजे ना अशी बोलल्यावर. तिच्या नवऱ्याला सांगा जरा काढा. तुमचं तर काय ऐकायचं नाही. तुझा नवरा तर लय बघ तुझ्या तसा. दोघीला सांगितलं होतं ना मी की घरचं काम दोघी जणी आवरा, दोघी संगच बोलत. आणि ती भावाची ना लाडकी भावाची आहे. तुम्हाला नाहीतर सवयच लागली की अंगाशी निकेल ढुंगाशी ठेवायची. भावाची म्हणून काय करून काय ना असं झालंय तिला. डोक्यावर नाचू का पोटात राहावं पण लागतं, जीव लावा लागतो सासूला. काय जीव लावीत उग मग करीत टोन घेऊन. बघा बरं आता काय बोलले का मी? कशी बोलते बरं? काहीच नाही बोलली. बसली मलाच वाटतं निघून जावा कुठं का काय कुणा. तुम्ही कामाला आलात का भांडायला आलात मला सांगा बरं. ती बोललेली नाही का दिसत तुम्हाला? माझंच लय टोन दिसतं. बघा माझं दिसतं. मग तुझं तोंड ठेव ना जरा. तिच्यावर टाका की मोठं दाट. मग आल्यापासून तोंड चालूच तर काम केले असतं पटापट हे झालं ना. म्हणजे मी सगळं काम करून आले घरचं. तुझ्या नाही तर येऊन बसले खुरपीत येईन तीन जीसीबीने नव्हतं घरी येऊन. कशाला आली तू? मला काही तिला करमत आहे का भूतावणी? म्हणलं या उलसक रक्त आठवून. भूत तरी बरं असं आहे तुझं. हा ना, भूत जात आहे तुला बेवून.
काम कर जरा बघा कर नाही तर कशी बस तिकडं इथं दाखवायला आली. आणि तुझ्या हातातलं खुरपं तिला देतोय तू बी लय आहे बा, तिने आगाऊ. आणलं का? किती मग वेळ आणीन झाला ना. माझी पाठ दुखायला लागली पार. हा मग मोड जा तुझी झोपायला पाठ माग. दुखायला लागली कामाच्या हाल्यासारखी केल्या बा, कामं करते मी. शहरातल्या केल्या बा, झाली ना, झोपडी तुला- नुसत्या. तुझं अंग झेपाना हाल्यासारखी झालीस मोठ्या हा तू तू नको कोणाला ना आता माग- का नाही तर बोलायला लागली. तिचं काय तू तोंडाला एकूण इरीच्या लागायचं तुम्हाला आकली फिकली येते का नाही? त्यामुळेच माझी तब्येत माझं कमी सुख झाली. नाही तर बा. रोज मी बोलून नाही बोलून. आणणार खुरपण फिरपण मी चालले घरी जा घरी मार जा जा इथं हा, काय मारताल तुम्ही खाता इथं. मला घरी तिथं मार येतं जा. माझं तोंडाला लागायला अंडा ते लागायला. कापलं गेलंय सकाळी आष्टीला ते आल्यावर सांगते त्याला एक कसं काय सुंबाय रोज त्या दोघांना आधी खुरपायला लावते 2-2 सारण मग त्यांना लावते आष्टीला चल बाय जाते मी आता घरी काय बघत तसलं मारक्या मशिवनी आग तू दलिंद्र वाहनाचा आहे का काय हाय वाहन बा स्वतःला हे मग येडी आवला तिथं. पुण्यवान वाहनाचं करताय. मग दलिंद्र वाहनाचं पुण्यवान असं कामाचं सुनाचं, नाही, पुण्यवानाचं चल बा, पोटचं. जा काय घरी चल बा करतो बाय असं काय तुला चव आली चौकून आता हा, तुम्हाला बरं. घरी जा. निघाले घरी बी नको हिथं बी नको श्वासानच मी तुम्हाला कुठंच घरी नकून इथं नकून कुठं जो होता येईल कुणाला ठेवा एक नाही धडण भाराभर चिंड तर बा आता घरी जाते मस्त पैकी ताणून देते कूलर लावून काही इथं जागा मागा दाखवायला आलती की इथं काम नाही करायचे काही मग जागा घातल्याला दाखवायला ते बघितलंस का बघितलं वर थोबड करून बोलते अगं लास्ट तू खाली थोबाड करून बोल मग माझ्या अगं काय तोंडात बोलते जाऊस त्याच्यात तुझे संस्कार दिसत तुझ्या आई वडिलांनी काय शिकवलं नाही तर. तुला काहीच समजतंय नाही तुझं. तुला तर लय शिकवलं काय रे मला शिकवलं म्हणूनच काम करते तुझ्यासारखी नाही काम उगाच. तोंडा पडतात काम करतीस मग तू काय लय काम करते का बघ नाही बाई मी नाही करत तूच लय कामाची कमी झाले इथं येऊन तुमच्याकडे माहिती का होय काम गावून धंदा स्वतःच करून वाटतं मग लग्नाच्या आधी आता ह्याला होतेच, कमी म्हणतीस म्हणल्यावर होतेच. अशी तुझ्यासारखं नाही मला हिंडायला लागलं माझ्या बापाने मला कूलर फिलर सगळं दिलं आता मस्त बापाला लावते पण सोडू नको. गाडी झोपते निवांत झोपते बाय बापाला पण लुटव बापाला पण नको सोडू आम्ही काय दुसऱ्याच्या बापांसारखा का माझा बाप भंग आहे. ए माझ्या बापावर जाऊ नको बरं का तू ए, पण काय नाही, तुझ्या याचं बापाचं डोक्यातच नाव घालीन घेत आता, नाही. बोलली तू तर लय. खुरपच नरड्यात हा, घालीन. मग मी पण तुला शांताना. कापूनच टाकीन काय लय बोलली तर टाकलं समजलं ना ना कापून. बघ तुला ना तू नाही पुरीनच येतं. कापून तूच पुरीन परत कळणार पण नाही कोणाला होय, हा, पुरुषीला मला लय बरी भांडायला लागली पुरशील. ती. मला पुरून टाकायची नाही गेली पहिलवानाच्या पुढची लागून हा, मला राहू दे. लागली पुरून टाकायला आता कानावर डबं पडले असते आता नसं ऐकायचं तिचं कष्टाचं खाते तुझ्यासारखं नाही बसून आईचं गिळ हा, कोणाला कष्ट काय करतीस. खापराच्या आतली तू फुटून जाते दडानं तुम्ही कमाय डोकं दुखायला लागलं तू चालती उभं घरी ऐक बोलायचं धोरण का माझा काही संबंध नाही काय मी काय चालते हो, मी तर जाणार आहे. अहो तुमच्या भावाला बोलली तर तुम्ही शांत बसल्यात बघा काय बोलत ती आता काय करावं तसल्याला त्या नाही ते आखली मी तर मग कुणाच्या भावाचं नाव नाही घेतलं पडू तुझ्या नका बापाने भाऊ, शिकवलंय दिलंय ना मला. दिसत तुझ्या आहे ना बापाने मला. घेतलं दिसत काय? तुला. ए बा बुका बुका का बरं घरी काय कामाची नाही धामाची नाही आली चाललीस उधळत. घरी? चालली देते हिला ना एक दिवस लय मारणार आहे मी त्याशिवाय नाही सुधारायची घरी चालले घरी झोपायला खुरप हा नीट कामाची ना धामाची तुम्ही काय ऐकत नका जात जाऊ तिचं मी हाय नाही इथं काम करायला ती बस द्या आई तर तिला आणि तुम्ही ना तिचं काहीतरी करा बरं एक तर ती तर राहीन तर मी तर राहीन इथं काम सगळं मी पण करायचं तुम्ही मला का सांगता तुमच्या नवऱ्याला सांगा तिकडे तुमचा दोघीचा तिकडे खप करा नाही तर काय करा नाही तर वावर इकून टाकतो आणि आम्हीच बसतो जातो कुणकड तरी मग तुमचं समाधान होईल मनाची काम करून राहिले बरं बरं मी तुम्हाला पाणी आणते जरा शांत बसा मी तुम्हाला पाणी आणते मी पण पिते जरा नाही तर जाशील तशीच घराकड तिच्यासारखी नाही काम काटावी कशाचं कुणाला ठेव बाय काय बाय 7.5 कुणी दाखिल बाय नाही दलिंद्रे आणि त्या गोऱ्या कातड्याला बाळबाळले काय हे आणले बाय दलिंद्रे आवलादीच्या कामाना धंद्याच्या माणसाचा जीवना जीव खाल्ला बाय